नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील वडगाव आष्टा रोडलगत असणाऱ्या कोळी पाणंद इथं एका अज्ञात दुधात भेसळ करणाऱ्या टँकर चालकाने मुरीत दूध ओतून टँकरसह चालक पसार झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सध्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या महाराष्ट्र अन्न भेसळ खात्याकडून भेसळविरोधी कारवाई सुरू असल्याने भेसळखोरांनी धास्ती घेतली आहे. असाच काहीसा प्रकार इथं घडला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. एका अज्ञात टँकर चालकाने कारवाईच्या भीतीने भादोले आष्टा रोडवरील भादोले गावच्या हद्दीतील कोळी पानंद रस्त्यालगत असणाऱ्या मुरीमध्ये टँकरमधील दूध ओतले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. काही ग्रामस्थांनी इथं जाऊनच दूधच असल्याची खात्री केली. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध ओतल्याने ते भेसळयुक्त दूध असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे झाल्याने भेसळ करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असल्याचे समजत असून संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाचे प्रमुख हनुमंत पाटील यांनी केली आहे. नमस्कार, मी हनुमंत पाटील. मी आता इथं उभा आहे. कोल्हापूर आणि सांगली जो रोड आहे तो वडगाव भादुले आणि पुढं सांगली जिल्ह्यामध्ये शिगाव या गावामध्ये जाऊन पुढं सांगली जिल्ह्यामध्ये जातो. तर या रोडवर म्हणजे परवा दिवशी 26 तारखेला सकाळी या रोडवर पहाटे दुधाचा टँकर इथं ओतून गेलेले आहेत. तर या दुधाचा जो टँकरचा जे दूध ओतलेलं आहे या दुधाचा वास अतिशय घाणेरडा वास इथं येत आहे. त्यामुळे इथल्या लोकांना याचा त्रास पण होत आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे दूध आलेलं आहे हे दूध नक्की सांगली भागातून आलं का कुठून आलं याचा शोध कोल्हापूर जिल्हा एफडीएनं घेणं गरजेचं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाची भेसळ चालली असताना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचं काही चालू आहे का याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असतील किंवा हातकणंगलेचे तहसीलदार असतील, एफडीएचे जिल्ह्याचे अधिकारी असतील, त्यांनी यामध्ये लक्ष घालावं आणि इथं येऊन त्याचे नमुने तपासावेत. नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने नक्की तो दूध का ओतलं, कशासाठी ओतलं आणि खरंच ते जर भेसळ असेल तर नक्की भागातल्या लोकांनी पण दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी पण दूध घेताना काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे दुधाबरोबर त्याच्यापासून तयार केलेले जे पदार्थ आहेत पनीरसारखे ते सुद्धा घेताना सावधानगी बाळगणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा जर हे केलं आपण तर पहिल्यांदा या भेसळ खात्यानं पहिल्यांदा कोल्हापूरच्या ह्याच्यावर लवकरात लवकर कुठून आलं काय झालं याचा शोध घेणं गरजेचं आहे.